दिनेशजी, काय सांगाल तुम्ही या विधानसभात राहतात, तुम्ही या सगळ्या आरोपावर आता तुम्ही स्वतः चौकशी केलेली, काय सांगाल? आहे, माझा जन्मच या ठिकाणी झालेला आहे. साहेबांनी जेव्हा हे मीडियासमोर बोलल्यानंतर विषय की नंदिनी महेंद्र चव्हाण हिचं वय 124 वर्ष दाखवते आणि तिचे वडील महेंद्र चव्हाण यांचं वय 43 दाखवते. खरोखर हा खूप गंभीर विषय आहे की मुलीचं वय एवढं आणि मुलात असू शकतं, टायपिंग मिस्टेकही असू शकते, असं आपण बोललं तरी हा घोळच आहे. आम्ही त्या हिशोबाने या ठिकाणी जिथे ते यादी आहे 118 नंबरची, ते यादीच्या हिशोबाने आम्ही इथे पूर्वीपासून मी इथे राहतो, त्यामुळे या ठिकाणी मी 2दा निवडणुकी लढलेलो आहे, त्यामुळे इकडची माहितीच होती. तरीसुद्धा या ठिकाणी आल्यानंतर चव्हाण समाज जो आहे, जो त्यांचा एक समाज आहे, त्यांच्या समाजाचं एक मध्ये सर्व त्या लोकांचे जेवढे आहेत त्या लोकांची त्यांच्या माहिती आहे. त्यांनाही इकडे मी कॉल केला की तुमच्यामध्ये असं कोण चव्हाण आहे का, महेंद्र चव्हाण. त्याला एक महेंद्र चव्हाण होता, तर 15 वर्षापूर्वी तिथून निघून गेला, पण त्याला मुलगीही नव्हती. बरोबर. दुसरा एक सांगितलं की मुलगी आहे पण तिचं लग्न होऊन ते रातोडीला त्या ठिकाणी आहे, असं पण तो पण असं हे नाही, तिचं नाव ते नाही आहे अशा. आणि इतर असा कोण महेंद्र चव्हाण नाही आहे, तिची मुलगीचं नाव नंदिनी चव्हाण आहे अशा. आणि आपण इथे या ठिकाणी इकडची सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना शिंदे, त्यांनाही विचारलं या ठिकाणी की बाबा, तर तिकडे असा कोणीही व्यक्ती महेंद्र चव्हाण या त्याची मुलगी नंदिनी असं या ठिकाणी राहत नाही आहे या ठिकाणी, अशी माहिती मिळालेली आहे. याचा अर्थ दिसतो आहे की मोठा घोळ आहे, यादीमध्ये हे खोटं नाव टाकलं गेलेलं आहे. याची चौकशी ही झालीच पाहिजे. आम्हीही आता मतदार केंद्र, निवडणूक मतदार केंद्र आहे त्या ठिकाणी याच्याबद्दल माहिती देणार आहे. बाबा आता तुम्ही याचा ॲड्रेस दाखवा कुठे आहे, तर आम्ही ओळखलं, आम्ही शोधलं, इथे नाही आहे, तर तुमच्याकडे काय असला पाहिजे अजून काही, कारण त्याच्यावरती फोटो पण दाखवत नाही आहे. मग कशा हिशोबाने तिचं नाव नोंदवून घेतलं तुम्ही, की जिचा फोटो पण नाही आहे, मग कुठल्या पद्धतीने ते नाव नोंदवलं गेलं, कधी गेलेलं आहे, त्याची काय तपासणी तुमच्याकडे ते आता मागणार आहोत. कारण हा घोळ आता सर्वीकडे बघताय तुम्ही कशा प्रकारे एक घरामध्ये 10,000, 5,000, 2,000 असे पण खूप प्रॉब्लेम्स निघालेले आहेत. म्हणजे हा खूप गंभीर घ्यायचा विषय आहे. हा खूपच म्हणजे याच्यामध्ये अगर निवडणूक महानगरपालिकेची याच्यासाठी हा घोळ झालेला आणि गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पण हा घोळ झालेलाच आहे. तर याची चौकशी झाली पाहिजे. आम्ही आपल्या पद्धतीने याची तक्रार निवडणूक आयोगामध्ये करणार, नक्कीच करणार आहोत. आम्ही याची तक्रार आता मतदार नोंदणी केंद्राकडे जाणार आहोत, अजून थोडी माहिती घेऊन याची तक्रार करणार आहोत. अशा प्रकारे खूप ठिकाणी यादीमध्ये घोळ आहेत, त्याची तक्रार करणार आहोत, ती चौकशी व्हावी. काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली होती आणि आजसुद्धा त्यांनी भेट घेतली होती. मात्र मतदार यादीमध्ये जो घोळ आहे तो मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप जो आहे तो मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला होता आणि त्यांनी उल्लेख केला होता की कांदिवली पश्चिमेला सुद्धा मतदार यादीमध्ये घोळ आहे. त्यामध्ये नंदिनी महेंद्र चव्हाण त्यासुद्धा इकडे राहतात. कांदिवलीमध्ये जी शिवनेरी जी चाळ आहे त्यामध्ये राहतात. मात्र प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलं तर तुम्ही पाहू शकता हा जो रूम आहे तो नंदिनी चव्हाण या इथं राहत असल्याचं मतदार यादीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. मात्र त्या इथे राहत नसून गेली 30 वर्षापासून इथे वेगळीच व्यक्ती राहत आहे, वर्मा नावाची व्यक्ती राहत आहे. आणि प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर आता आपल्यासोबत काही इथे स्थानिक ज्या महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. मावशी, तुम्ही किती वर्षापासून इथं राहताय आणि तुमच्या बाजूला जे राहत आहेत ते नंदिनी चव्हाण आहेत असं म्हटलं जातं, परंतु तिथं नंदिनी चव्हाण राहत नाही, काय सांगाल? माझं नाव कमल करबीर राजगोळे, शिवनेरी चाळमध्ये राहतो. इथं नंदिनी महेंद्र चव्हाण राहत नाही. 20-25 वर्षे झाली. आता कोण राहते तिथे? आता द्रौपदी वर्मा राहते. किती वर्षापासून राहत आहेत इथं? 30 वर्षापासून. तुम्ही किती वर्षापासून इथं राहताय? मी 25-30 वर्षे. म्हणजे इथे त्या नंदिनी महेंद्र राहत नाही, महेंद्र चव्हाण राहत नाही. ह्या होत्या इथल्या स्थानिक. त्यांचं असं म्हणणं आहे की नंदिनी महेंद्र चव्हाण ह्या इथे राहत नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं. मी वैभव घाग, TV9 मराठी, कांदिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.